आज आपण बनवणार आहोत ताकापासून कढी। हे मी ताक घेतलेलं आहे, या वाटीत थोडं ताक घेऊन त्यात बेसन मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्याला ते कढीत टाकायचं आहे। चला, सर्वप्रथम आपण आता पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण तेल तापलेलं आहे, जिरे टाकणार आहोत, मोहरी टाकणार आहोत, लसूण टाकणार आहोत, मिरची टाकणार आहोत कट केलेली। लसूण आपल्याला ठेचून टाकायचं आहे, कोथिंबीर, हळद, कढीपत्ता, चिमूटभर आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे। आपण ते बेसन आणि कढी मिक्स केलेलं ह्या ताकात टाकलेलं आहे, ओतलेलं आहे। आता आपण हे ओतायचं। मीठ आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचं आहे। खूप घट्ट करायची नाही ही कढी आणि जास्त वेळ उकळी पण मारायची नाही। उकळी फुटायला लागली की बंद करायची, नाहीतर कढी खराब होते। हळद थोडीशी कमी पडलेली आहे। खूप घट्ट पण करायची नाही, खूप पातळ पण करायची नाही। हे पातळ होऊ नये म्हणूनच आपल्याला त्यात थोडंसं बेसन टाकायचं आहे, 1 चमचा। आणि बेसन टाकताना आपण एका वाटीत थोडंसं ताक घ्यायचं आणि चमच्याने त्यात मिक्स करायचं आणि नंतरच ताकात टाकायचं, तर मग त्या अशा गुठळ्या अशा तयार होतात। त्यामुळे आपल्याला वाटीत मिक्स करूनच टाकायचं आहे। आता जशी कढी गरम होईल तसा त्याला पिवळा रंग येईल। अशा प्रकारे कढीला एक अशी वाफ देऊन घ्यायची आहे, जास्त उकळी मारायची नाही। हे पहा, वाफ निघते ह्याच्यातून। एक वाफ निघली की आपण गॅस बंद करायचा आहे, नाहीतर कढी आपली खराब होते। हे बघा, सोप्या पद्धतीनं फास्टमध्ये 2 मिनिटात कढी तयार।